नमस्कार। आज मी तुमच्यासाठी आणली आहे आषाढ स्पेशल एक खूपच खास रेसिपी, पारंपरिक गुळाच्या कापण्या। या रेसिपीने तुम्हाला आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवतील। ह्या कापण्या अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडतात। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग या स्वादिष्ट आणि खमंग कापण्यांची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 कप गूळ आणि पाऊण वाटी पाणी घालून मध्यम आचेवरती गूळ वितळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाहीये, फक्त गूळ वितळेपर्यंत विरघळून घ्यायचा आहे। गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे, तो आता बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा। आता आपण कापण्या बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। एका मोठ्या भांड्यामध्ये मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा बारीक रवा घातलेला आहे। 2 चमचे जाडसर कुटलेली साधी बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे, 1 चमचा जायफळ पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा वेलचीची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या पिठामध्ये 2 चमचे गरम केलेलं तेल घालायचं आहे। तेल ह्या पिठामध्ये व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। हाताने जर मूठ दाबली तर अशा पद्धतीने जर स्ट्रक्चर होत असेल तर मोहन हे पिठामध्ये व्यवस्थित आहे असं समजायचं। आता या पिठामध्ये मगाशी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करत घालायचं आणि अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। हे मळलेलं पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे हे पीठ छान मुरतं। आता या पिठाचा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। आता ह्या गोळ्याची आपल्याला जास्त जाडसरही नको किंवा जास्त पातळही नको, अशी मीडियम साईजमध्ये पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना पोळीच्या वरच्या आणि खालच्या बाजूनी खसखस लावून घ्यायची। खसखस पोळीला आधी लावल्यामुळे ती पिठामध्ये छान बसते आणि तेलामध्ये तळताना जास्त सुटत नाही। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना खसखस लावून घेतलेली आहे। ही पोळी जर जास्त पातळ लाटली तर कापण्या ह्या कडक होतात आणि पोळी जर जास्त जाडसर असेल तर कापण्या आतमधून शिजत नाहीत। हे बघा, एवढ्या जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता ह्या पोळीच्या आपल्याला कापण्या कापून घ्यायच्या आहेत। मी चौकोनी आकाराच्या कापण्या कापलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापण्याची साईज ठेवू शकता। अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या कापण्या मी तयार करून घेणार आहे। हे बघा, कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता त्या आपण तळून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये आता कापण्या तळून घ्यायच्या। कापण्या तळताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। ह्या कापण्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। अशा प्रकारे खमंग आणि स्वादिष्ट गुळाच्या कापण्या तयार आहेत। ह्या गरमागरम कापण्या तुम्ही तुमच्या आवडीच्या चहा किंवा दुधासोबत सर्व करू शकता। ही आषाढ स्पेशल पारंपरिक गुळाच्या कापण्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।